आंदोलन करतायत, तोडफोड या ठिकाणी केली जात आहे। आपण पाहतोय पुण्यामध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आले, त्यानंतर पुण्यामध्ये तीव्र प्रतिक्रिया या संदर्भात उमटलेल्या आहेत। तर वसंत मोरेंकडून या ठिकाणी आंदोलन केलं जातंय। आपण पाहतोय वसंत मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करतायत। आज पहाटेच घडलेल्या पुण्यामधल्या या घटनेनंतर पुणे हादरलंय। पुण्यामधल्या स्वारगेट स्थानकामध्ये बसची तोडफोड केली जात आहे। इथे वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षक कार्यालयाची तोडफोड केली आहे। बस आगारामध्ये सुरक्षा रक्षक असतात, मात्र जर तुमच्या इथे आतमधल्या बाजूला पोलीस येऊ शकत नाहीत, पोलिसांचं इथे नियंत्रण नाही, यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कशाला इथं का फक्त यांना बसण्यासाठी केबिन केल्यात का? ह्या जर ह्या ठिकाणी केबिन मध्ये बसून ही लोक आतमधल्या बाजूला, जिथं मी आता जाऊन आलो त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथं शिवशाही नावाच्या 4 एसटी उभे आहेत। 4 एसटींचे ह्या लोकांनी लॉजिंग केलंय। याचा अर्थ असा होतो की ह्याच नालायक लोकांच्या, ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंडर, यांच्या उपस्थितीमध्ये इथं रोज बलात्कार होतात। तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एसटी मध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडलेत, म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे। ते एसटी कुठे ठेवलेले आहेत? मागच्या बाजूला आहेत ठिकाणी, त्याच्यामध्ये आता जाऊन शेकडोनी कंडोम्स पडलेले आहेत। आम्ही आता तिथं जाऊन आलोय। म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला, इथं रोज होतोय, आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे, या कर्मचाऱ्यांचे हात आहेत त्याच्यामध्ये। हे सुरक्षा कर्मचारी काय करतात? इथं बसून काय फक्त ही लोक इथं केबिन उभवायला आहेत काही लोक। काही वेळापूर्वी नीलम गोरे यांनी सुद्धा याची पाहणी केलेली आहे, पण या परिसराची त्यांनी पाहणी केली नाही, बाहेरची पाहणी केलेली आहे। मला तुम्ही आत्ताच तुम्ही बघा गाडी कुठे आहे? गाडी इथं समोर होती आत्ता, म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती। जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस गाडीची पाहणी केली का तुम्ही? केली ना, आता आतमध्ये जाऊन देत नाहीत, त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही, परंतु ती गाडी इथे समोर होती ना। जर सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय, या आगाराची सुरक्षा करणं, मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आई बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि हे लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील, तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिन मध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे? यांना इथं बसण्याचा अधिकार नाही। मी एक विषय नाही, आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे, परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा, त्या 4 शिवशाहीच्या गाड्या दाखवा, ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट, रग, महिला भगिनींच्या साड्या दाखवू शकता सगळ्यांना। 100%। चला आपण बघूया। चला, आपल्यासोबत वसंत मोरे होते, त्यांनी याची सुरक्षा केबिन तोडले मी आता, कारण आजच्या या सगळ्या विषयामध्ये कारणीभूत कोण असेल तर सुरक्षा कर्मचारी आहेत। कारण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी